गोंदिया जिल्ह्यात पंचनामे करीत असताना शेतकऱ्यांकडून स्वयंघोषणापत्र घेतले जात होते, ज्यामध्ये नुकसानग्रस्त भागातले धान विकता येणार नाही असे नमूद असल्यामुळे अनेक शेतकरी हे पंचनामा करण्यासाठी नकार देत होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्यावर बोलताना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले की अशा प्रकारचे कोणतेही हमीपत्र तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी घेऊ नये अशा सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी स्वयंघोषणापत्र बंद केल्याचे असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर होणार आहे। आवर्जून 2 ते 3 तालुके झाले आहेत, पण आम्ही प्रयत्न करतोय की 5-6 तालुके इथे आजच्या आज कव्हर करू। आणि एक मात्र निश्चित आहे की कुठल्याही तालुक्यात जा, नुकसान हा भरपूर प्रमाणात प्रत्येक जागेवर दिसतोय आपल्याला। आता नुकसान कमी जास्त किंवा काय समस्या आहेत ते कास्तकारांना भेटून तेही ऐकून घेतलं मी, कारण की शासन स्तरावर वरतून कसं सोडवण्यात येतील त्याचा आम्ही तिथे पाठपुरावा करू आणि हे सर्व दौरा झाल्यानंतर शासन स्तरावर काय रिपोर्टिंग करायचं ते आम्ही रिपोर्ट करू तिथे। शेतकऱ्यांकडे काही घोषणापत्र देखील भरून घेण्यात येत आहे धान संदर्भात? मी आता काही यापूर्वी 2 तालुक्यात मी तसं निर्देश दिले आहेत की तसं भरून घेऊ नका म्हणून त्यांच्याकडून, आणि तिथले SDOनी त्यांनी मान्य पण केलेलं आहे की आपण भरून घेणार नाही म्हणून ते। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।